महत्त्वाचं आहे की ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि अंगणवाडीच्या सेविका संपावरती बसलेचा आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। अत्यंत अपेक्षेने ते लोक आपल्या सगळ्यांच्याकडे या अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेत। माझी विनंती आहे की काहीतरी भूमिका ठोसपणाने या दोन्ही कर्मचाऱ्यांना देण्यासाठी आपण निर्णय जाहीर कराल काय? अंगणवाडीच्या सेविका या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलनाला आलेल्या आहेत, त्या बाहेर बसलेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे, मोठ्या संख्येमध्ये बसलेल्या आहेत। पण अध्यक्ष महोदय, आता आपल्याला कल्पना असेल की आता 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी आपण त्यांचा पगार त्यांच्या मागणीप्रमाणे 8,000 10,000 रुपये केला। त्यांना आपण 25% वाढ त्या ठिकाणी दिलेली आहे। आता परत त्यांचं म्हणणं आहे की आता परत आम्हाला पैसे वाढवून जाऊयात। खरं म्हणजे या बाबतीमध्ये खरं आता सगळ्यांचेच पगार वाढवा म्हणून सगळेच आंदोलन करतायत, सगळे देत आहेत, तरी कोतवालांपासून सगळ्यांचे पैसे मानधन आपण पगार आपण या ठिकाणी वाढवतो आहोत। शासनावर आता किती बोजा टाकावा किती नाही हाही मोठा प्रश्न आहे, पण निश्चित त्यांच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये आम्ही गांभीर्याने त्यासाठी विचार करतो आहोत। आज उद्यामध्ये त्यांचाही प्रश्न आम्ही मार्गी लावण्याच्या विचारामध्ये त्या ठिकाणी आहोत। आपण शाळांवर सोलरचं धोरण या ठिकाणी सांगितलं की खरं आहे, मी आधी उत्तर आपल्या प्रश्नाला दिलेलं आहे की हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। अनेक शाळांवर त्या ठिकाणी लाईटच नाहीये, त्या ठिकाणी कॉम्प्युटर जसं आपण करतोय पण ते कॉम्प्युटरला वीज त्या ठिकाणी मिळत नाही, आणि म्हणून हे धोरण आणण्याच्या संदर्भामध्ये शासन अतिशय गांभीर्याने विचार करतंय। लवकरात लवकर आपण त्याची अंमलबजावणी करू। बोला यशोमतीताई, त्यांची हरकत आहे। 25% वाढ ही नाही झालेली आहे, अतिशय तुटपुंजी वाढ झालेली आहे। त्या तुटपुंजी वाढीला तुम्ही 25% बोलू शकत नाही। अध्यक्ष महोदय, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हा जो आहे हा पूर्ण शासनाचा गाभा आहे, शेवटचा नारायणापर्यंत पोहोचणारा तो आपला माध्यम आहे। अध्यक्ष महोदय, ती जी वाढ आहे ती ज्यावेळेला मी महिला व बालकल्याण मंत्री होती त्यावेळेला फायनान्स मिनिस्टरला आम्ही ते पाठवलेलं होतं, आणि तितक्यात जे काही घडलं ते मला रिपीट नाही करायचं आहे। पण मदतनीसना 10,000 रुपये द्यावी आणि अंगणवाडी ताई जी आहे तिला 15,000 रुपये द्यावी, आणि त्याच्यासोबतच जी आशाताई आहे त्याचं पण आम्ही प्रपोजल पाठवलेलं होतं। अध्यक्ष महोदय, ज्या शेवटच्या नारायणापर्यंत आपलं काम घेऊन जातो शासन, म्हणजे फक्त सत्ताधारी नाही, शासन म्हणजे सगळेजण आपण अध्यक्ष महोदय, आणि सगळ्यांचं इन्क्लुसिव्ह माझी आपल्याला विनंती आहे, आपल्याकडनं अपेक्षा पण आहे की याच्यावर आपलं रुलिंग आलं पाहिजे, आणि सरकारने त्या हिशोबानं त्या अंगणवाडी ताईला, मदतनीस ताईला आणि ही चुकीची माहिती जे अध्यक्ष महोदय मंत्री महोदय देत आहे त्याच्यावर आपलं रुलिंग पाहिजे, आणि त्यांना भरघोस मदत त्या ठिकाणी झालीच पाहिजे कोणत्याही हालतीत। मंत्री महोदय, मला वाटतं सन्मान्य आमच्या यशोमतीताई, आपणही मंत्री या खात्यामध्ये होतात, आपणही काम केलं, आपले सरकार होतं त्यावेळेला आपण का नाही केलं? आपण काय केलं? पाठवलं करायचं, माल खिशात आला पाहिजे, पडले पाहिजे, पैसे अकाउंटमध्ये गेले पाहिजे, म्हणजे आपण त्यावेळेला बरं आता मंत्री महोदय काहीच केलं नाही त्यावेळेला, आणि आता म्हणता भरघोस मदत द्या, मोठी मदत द्या। बघा यशोमतीताई, तुम्ही आत्ताच अत्यंत चांगली भूमिका मांडलेली आहे की सरकार हे सगळ्यांचं आहे, विरोधी पक्षाचं पण सरकार आहे, शासनात बसलेल्या पक्षाचं पण सरकार आहे, त्यामुळे सरकार आपलं समजून एकत्र काम करूया। आता याच्यात वाद नको, पुढे बोला। नाही अध्यक्ष महोदय, आपण अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत, मदतीच्या बाबतीमध्ये वाढ दिलेली आहे। आता त्यांनी त्यावेळेला आमचं स्वागतही केलं, आमचे सत्कार घेण्याचा कार्यक्रम केले, पण तो आता त्यांना नाही असं संबंध नाही, पण सरकार म्हणून मी बोलतोय ना, सरकार म्हणून मी बोलतोय, आणि म्हणून बघा मग आता हा विषय माझा आहे का? मग त्या का विचारतायत? नाही यशोमतीताई, हा प्रश्न माझा आहे का? मग तुम्ही काय विचारताय? मग मला वाटतं उत्तर देऊ नका, असं नाही होणार। तुम्ही काय केलंय गिरीवास? मंत्री राहिले तुम्ही, काहीच केलं नाही तुम्ही, 1 रुपया वाढवला नाही, प्रस्ताव गेलाय, हा गेलाय, काय बरोबर ना? बसा 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 उठा बसा बसा वडतीवर खाली बसा 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 अहो, त्यांचं उत्तर पूर्ण होऊ दे ना, तुम्ही बसा, मला उत्तर तर ऐकून घेऊ दे। तुम्हाला 25 नको आहे का? 25-15 बसा खाली, बसा 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 खाली बसा। अहो मी उभा आहे, आता तरी बसा। विरोधी पक्ष नेते मी उभा आहे, बसा आपण। अहो तुम्ही बसाल का? ही पद्धत आहे का? ही पद्धत आहे का? अध्यक्ष उभे असताना आपण बोलणं ही पद्धत आहे का? नाही, बसून घ्या। हे बघा 1 मिनिट बसून घ्या। सन्मान्य मंत्री महोदय,
सन्मान्य मंत्री महोदय, आपल्याला जो स्पेसिफिक वेतनवाढी संदर्भातला किंवा प्रश्न जो यशोमतीताईंनी विचारलाय त्या प्रश्नाला आपण पॉइंटेड आणि लिमिटेड उत्तर द्या. आता बसा. नाही, मुळीच चालणार नाही, मुळीच चालणार नाही, बसा. मी अगदी पॉइंटेड उत्तर या ठिकाणी 8,000वरून 8 ऐका. हे बघा, आता यांच्या काळात 2.5 वर्ष सत्तेवर असताना यांनी काही केलं नाही. यांनी 1 रुपयाची दमडी फेकून मारली नाही. आमच्या काळामध्ये आता 8,000वरून अंगणवाडी सेविकांना 8,000वरून 10,000 रुपये मी केले 3 महिन्यापूर्वी. मदतीला सुद्धा 2,000 रुपये 6,000 8,000 रुपये मी या ठिकाणी दिले. एकतर माझा हा विषय नाही, सभा अध्यक्ष महोदय, एकतर हा माझा विषय नाही. सन्माननीय सदस्य मंत्री राहिलेले आहेत, त्यांना एवढं कळायला पाहिजे की हा विषय कोणत्या खात्याचा आहे म्हणून. कशाला विचारताय म्हटलं, भलता प्रश्न इथे. आणि मी उत्तर देतोय तर म्हणता खाली बसून बोललेलं मी रेकॉर्डवर घेत नाहीये. नंबर 1. आणि ज्या सदस्याला संधी दिली नसेल त्याचं पण मी रेकॉर्डवर घेत नाहीये. त्यामुळे आपण रिॲक्ट करू नका. शेवटी इकडे जे रेकॉर्डवर येतं त्याच्यावरती आपण रिॲक्ट करणं अपेक्षित आहे. मी रेकॉर्डवर घेतलेलं नाहीये. बोला. ते पण मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये. बोला. अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की आपण 8,000वरून आता सेविकांना 10,000 रुपये केलेले आहेत, बरोबर आहे. मदतीला 6,000वरून 8,000 रुपये केले. आपण इथे जे सीआरपीच्या होत्या त्यांना आपण 3,000 रुपयावरून 6,000 रुपये केलेले आहेत. म्हणजे आपण दुप्पट 100% वाढ त्याच्या संदर्भाबाहेर केलेली आहे. माझा प्रश्न यांना असा आहे की आपलं सरकारचं आपण काय केलं ताई साहेब, इकडे बघा माझ्याकडे, ताई साहेब आपण काय केलं. आणि मग आता इतक्या मोठ्या मोठ्याने ते बोलतात. त्यांचं उत्तर झाल्यावर तुम्हाला संधी देतो. त्यांचं उत्तर झाल्यावर मी आपल्याला संधी देतो. बसा. हे काय पद्धत नाही, पण संधी देतो म्हणजे आपण काहीच करायचं नाही. आणि आता मोठी भरवाड करा, बोलायची संधी देतो. 100% वाढ दिली आहे, 100% वाढ दिलेली आहे. हे बरोबर नाही. एक हा माझा विषय नाहीये, तरी पण तुम्ही प्रश्न विचारतायत. मी प्रश्नाला उत्तर दिलं की आपण 2,000 रुपये वाढ केली. तुम्हाला संधी देतो, वाढ केलेली आहे. दोघंही एकत्र बोलणार का? 100% वाढ केलेली आहे, तरी म्हणताय कमी आहे. मग आपण काय केलं असं विचारतं, यांना काय एवढं झोंबायला पाहिजे. माझा सरळ प्रश्न आहे, तुम्हाला संधी देतो, त्यांचं होऊ द्या, मी तुम्हाला संधी देतो. अंगणवाडी सेविकेला मी 25% वाढ केलेली आहे. मदतनीसला मी 25% वाढ केली आहे. सीआरपीच्या वांदरामध्ये आम्ही 100% वाढ केलेली आहे. 6 वरून आम्ही 12,000 रुपये दिलेत. कोतवालांना ऐकून घ्या. आणि मग मला उगाच काहीतरी वेगळा प्रश्न विचारायचा. खरं म्हणजे संबंधित सागर साहेब बसा, असं काय करताय? मंत्री राहिलेले आहेत, त्यांना काय पाहिजे की हा विषय काय नाहीये. कशाला काही प्रश्न विचारता. त्यांचं उत्तर झाल्यावर मी तुम्हाला संधी देणार. तुम्ही यासाठी त्यांचं उत्तर झाल्यावर मी तुम्हाला संधी देणार. बसा. आता माझ्या उत्तराने यांचं समाधान होत नाही अध्यक्ष महोदय. मी सांगितलं सावकारे साहेब हे बरोबर नाही, हे अजिबात बरोबर नाही. बसून घ्या. माझा आता त्यांनी प्रश्न विचारला, मी सांगितलं अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये आपण 25% वाढ दिलेली आहे. सेविकांच्या बाबतीमध्ये आपण 25% वाढ दिली आहे. मदतनीसच्या बाबतीमध्ये आपण 25% वाढ दिली. आपण 8,000वरून 10,000 केले, 6,000 8,000 केले. सीआरपीच्या बाबतीत आमच्या खात्याचा विषय तो आम्ही दुप्पट वाढताना त्या ठिकाणी 6,000वरून 12,000 रुपयाच्या ठिकाणी दिलेली आहे. कोतवालांना आपण बघितलं असेल 6,000 आपण 15,000 रुपये त्यांचे पगार केलेत. हे शासन सगळ्यांच्या बाबतीत अतिशय म्हणजे तुम्हाला संवेदनशील आहे. सगळ्यांकडे व्यवस्थितपणे मी बघतो. पण आपण तो प्रश्न खरं म्हणजे माझाच नाही, आपण ज्येष्ठ सदस्य सदनाच्या, आपण मंत्री राहिलेले आहात. आता हा प्रश्न माझ्याशी संबंधित आहे का, तर नाही. पण नाही, त्यांना विचारलं म्हणजे काय इकडे विषय कोणता चाललेला आहे, नाही. तर माझं असं म्हणणं आहे की आता तुम्ही म्हणता मंत्री खोटं बोलतायत. आता तुम्ही मला सांगा, माझा रक्कम आणा की आम्ही 8,000चे 10,000 केले नाही का, 6,000चे 8,000 केले नाही का, 6,000चे 12,000 आम्ही केले नाही का सीआरपीचे पगार. मग असं असताना खोटं बोलतायत म्हणजे काय, असं हे योग्य नाही. अध्यक्ष त्यांनी थोडा अभ्यास करावा आणि मग बोलावं. बोला. अध्यक्ष महोदय, एक तर मी खोटं बोलतायत असा विषय बोललेला नाही. मी त्या ठिकाणी म्हटलं हे चुकीचे रेकॉर्डवर आणतायत. त्यांच्या प्रश्नावर, त्यांच्या उत्तरावर मी हरकत घेतली. आणि मी एवढ्याशा याच्यावर हरकत घेतलेली होती अध्यक्ष महोदय की 25% वाढ, त्याला 25% नाही म्हणत अध्यक्ष महोदय. पर्सेंटेज वाईज काढल्यानंतर ते कळेल. मॅथमॅटिक्स मला इथे शिकवायचं नाही, मला हे बोलायचं आहे. हे काय सारखं सारखं बोलतायत की 2.5 वर्ष आम्ही काय केलं. कोविड होता आणि अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं कोविडमध्ये काय कोविड होता अध्यक्ष महोदय. ती अंगणवाडी ताई जी शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचली अध्यक्ष महोदय, त्या अंगणवाडी ताईचा हे अपमान करतात, हे चुकीचं आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, महिलांना मान सन्मान देण्याची संस्कृती यांची नाहीच.
महिलांनी घरी बसले पाहिजे, अशी यांची संस्कृती आहे. सभागृहामध्ये येऊन ज्या प्रकारे ताईसाहेब 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 बोलतात, मागे काय बोलतात हे व्यासपीठावर किंवा हे माईकवर मला बोलता येत नाही. अध्यक्ष महोदय, विषय अंगणवाडी ताईचा आहे. अंगणवाडी ताई बघा, काय बोलताय इथे अध्यक्ष एक महोदय? नाही, हे ऐकायला चुकीचं लावा आहे. त्यांना. हे मला चुकीचं आहे. सभागृहात आपल्याला वैयक्तिक टीका अशा करता येणार नाहीत. जे सभागृहात घडतं त्या संदर्भात आपण बोलावं. महोदय, वैयक्तिक टीका इथं कोणी करत नाही. त्यांनी मला म्हटलं, मी फक्त एवढं म्हटलं की अंगणवाडी ताई आणि आशा ताई ही शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचते, तिला 15,000 आणि 10,000 या हिशोबाने तुम्ही पैसे दिले पाहिजे. शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचणारा या शासनाचा तो अंग आहे आणि ठीक आहे, त्याच्यासोबत जस्टिस ठीक आहे. आपण जी हरकत घेतलेली आणि जो मुद्दा मांडलेला आहे त्या संदर्भातलं सविस्तर उत्तर मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. जरा विरोधी पक्ष नेत्यांचा ऐकूया. विरोधी पक्ष नेत्यांचा ऐकूया. तीन घेऊ. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री ज्यावेळेस उत्तर देत होते त्यावेळेस या संदर्भातली हरकत आमच्या यशोमतीताईंनी घेतली. त्यात त्यांचे वाक्य आपण सगळे शब्द न शब्द तपासून बघा. मंत्री महोदयांना सभागृहात एवढी चिडायची काय गरज होती? तुम्ही काय सांगताय, काय दिलं ते सांगा, मांडा. आणि हे बघा, बोलू नका तुम्ही. अहो, माझ्याकडे बघून बोला ना. हे पद्धत नाही. हे इथे सभागृह याच्यासाठी नाही आहे. नाही, विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेब इकडे बघून बोला. काय मग मी पण बोललेलं मग बेकार होईल. बघा तुम्ही इकडे हा, उगीच काय हे काय महिलांचा सन्मान आहे की नाही सभागृहामध्ये? महिलांच्याकडे बघण्याचा आणि बोलण्याचा जी पद्धत असायला पाहिजे अध्यक्ष महोदय, हे सार्वभौम सभागृहामध्ये कशी असावी? तुम्ही एखाद्या प्रश्नाला जर चुकीचं काही सन्माननीय सदस्य बोलल्या, त्यामुळे तुम्ही एकदम उसळून रिॲक्ट होऊन अपमानजनक काहीतरी बोलायचं, त्यांना खोटं बोललात तुम्ही. कधी खोटं बोलले? एक शब्द सांगा, खोटं शब्द आला असेल तर रेकॉर्डवरून काढू नका, माफी मागतील. प्रश्न काय आहे की अंगणवाडी सेविकेच्या संदर्भातला जे शेवटची बिचारी काम करणारी खेड्यातली महिला आहे, ती आमची सेविका आहे, ताई आहे, तिच्या संदर्भात त्याला योग्य न्याय मिळावा हा हेतू होता. ठीक आहे, ते मानलंय. बरं, या संदर्भात तुम्ही तुमच्या सरकारमध्ये काय केलं? बेमानी करून पक्ष फोडला काय? बेमानी करून पक्ष फोडलात. तुमची ताकद होती सत्ता द्यायची, तुम्ही काय सत्तेमध्ये आला असता? विरोधी पक्ष दोन पक्ष नेते. फोडलात. बघा, मग हा विषय कशाला यायला पाहिजे? हा विषय यायला कशाला पाहिजे? पक्ष चला फोडला. पुढे घ्या. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न